आणि आता पाहणार आहोत बीड हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। माझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत का? वैभवी देशमुखचा नामदेव शास्त्री यांना संतप्त सवाल। तर आरोपींच्या गुन्ह्याचा आधीच तपास करायला हवा होता, धनंजय देशमुख यांचं शास्त्रींना उत्तर। आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आम्ही आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती, नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत। देशमुख कुटुंब भगवानगडावर। माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, आरोपींचं समर्थन करत नाही। देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया। तर आरोपींवरील गुन्ह्यांची माहिती घ्या, धनंजय देशमुख यांची शास्त्रींना विनंती। भगवानगडावर देशमुख भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याची नामदेव शास्त्री यांची ग्वाही। माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता, न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटताय? नामदेव शास्त्री समोर वैभवी देशमुखचा सवाल। जातीवादाचा नवा अंक राज्याने पाहिला, ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथे देखील जातीवाद। धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्या भेटीवरून मनोज जरांगेंची टीका। नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला। त्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते, पण ज्याच्याकडे मानाचा तुरा आहे, मानाचं पद आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी नगद नारायण महाराजांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं। नारायणगडावर जात देशमुख कुटुंबियांनी दर्शन घेतलं। बीड जिल्ह्यामधील 183 जणांच्या बंदुकीचे परवाने रद्द। गुन्हे दाखल असताना देखील अनेकांकडे शस्त्र परवाने होते, आणखी 127 परवाने रद्द होण्याची शक्यता। बीड पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर, अवैध वाळू तस्करी बंद करा, अन्यथा हद्दपारी आणि मोकोका अंतर्गत कारवाई करणार। 51 वाळू तस्करांना कार्यालयामध्ये बोलावून इशारा, तर 26 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई।